अनन्यता. हो, नाव तर जोडलंही आणि टिकवलंही. मग भाव तोच आहे, तो बाप आहे, ती माय आहे आणि मी त्याची मुलगा आहे, मुलगी आहे. दोन्ही भावाने आपल्याला प्रमाण दिसून येतात, दिसतात. आणि मग कसं आहे, लेकराला अडचण आली ते कोणाकडे जाते? हो बघा तुम्ही, पेडा जर त्यातली त्यात माईची आठवण सुखात होत नाही, अडचणीत होती. तुम्हाला मानसशास्त्र सांगतो, ज्याला मराठीमध्ये सायकोलॉजी म्हणतात. काय एखाद्याच्या हातावर जर पेढा दिला ना वसंत महाराज, तो पेढा खातात, अरे वा. पेढा खाताना काय म्हणतो? अरे वा. आणि पायऱ्या ठेस लागली, अगं आई ग. म्हणजे आई कधी आठवते? संकटात आठवते. खरं सांगा, जिला सासरात सुख आहे, सुखात माय आठवते का सासू टोचून बोलल्या माय आठवते? हा नाही नाही, वाक्य चुकलं माझं, अपडेट करण्याची गरज आहे. सून जेव्हा आनंदानं वागवते तेव्हा आपल्या आईची आठवण येते का सून टोचून बोलल्यावर आठवण येते? असं म्हणावं लागते आताच्या काळात. कारण अवघड प्रकरण आहे सध्याच्या काळात. तुम्हाला देऊ का पटवून? काय माता माऊलीने एक प्रश्न विचारतो, ज्या ज्या बाईला मनासारखी सून भेटली तिने हात वर करा बरं. एक दोन तीन चार पाच सहा करा हात खाली. ऐकलं गिरी महाराज, 5-7 जणीने हात वर केला, पण मनानं केला का सुनाच्या धाकनं केला हा प्रश्न शिल्लकच आहे. हा प्रश्न काय शिल्लकच आहे. घरी जाऊन भांडणं होण्यापेक्षा हात वर केलेला बरं. त्या कोपऱ्यात एक मावशी आहे, ती हात वर करू लागली पण शेजारीनं खाली घ्यायला लावला. तिने तुझ्या घरचं चट माहिती काय हात खाली त्या कोपऱ्यात. संकटात आठवण. आणि असं साधूच्या जीवनात, तुकोबराच्या जीवनात संकट आलं तरी काय, ऐकलं का? बघा ना, दिवाळी आल्यावर तुकोबरायला संकट वाटलं नाही, बरे झाले देवा. बायको खाण्या वाचून मेली, बायको खाण्या वाचून मेली. हो हो, बऱ्याच जणांच्या खाऊन मेल्या, पण त्यांची खाण्या वाचून मेली. पण संकट वाटलं का महाराजांना? नाही, उलट बरे झाले. स्त्री एकी अन्न अन्न करीत नाही, एक बायको भांड कुदळ. संकट नाही वाटलं, संकट नाही वाटलं, उलट बरे झाले देवा बाईला कर कशा. मग कोणत्याच संकटाला तुकोबराय संकट म्हणत नाहीत. मग नेमकं तुकोबराच्या जीवनात संकट काय आहे? तर एकाच वाक्यात आहे, भक्ताला एकच संकट आहे, ते म्हणजे परमात्म्याचा वियोग. हो, परमात्म्याचा वियोग. माझ्या वयाची मर्यादा आहे म्हणून मला दृष्टांताचा विस्तार करता येणार नाही, पण चरण सगळं सरळ सांगून जातो. साजे अलंकार जरी भोगिता भ्रतार. अर्थ नाही सांगत. सगळ्या वैभवाला समाधान कधी? बऱ्याच वेळेला वैभव असतं, समाधान काय नाही, जे पाहिजे ते नाही. तुम्ही जागे आहेत का? सीता वनात आहे आणि उर्मिला राजवाड्यात आहे. काय आपण विचार करतो, सीता कुठे? वनात गेली आणि उर्मिला कुठे आहे? राजवाड्यात. पटपट उत्तर द्यायचे. सीतेला झोपायला गादी आहे का? उर्मिलेला हा राजवाड्यात ती झोपत नाही, तो बाग निराळा, पण उपलब्ध आहे की नाही? आहे. सीतेला सेवेत दासदासी आहेत का? उर्मिलेला आहे. सीतेला घालायला भारी भारी साड्या आहेत का? हा, 9 रंगाच्या 9. आज पिवळा रंग दिसायला लागला, कारण मेजॉरिटी पिवळ्या रंगाची. अंदाज बरोबर आहे ना? अंदाज येतो म्हणून तो मार्केटमध्ये टिकलो महाराज, नाही तर टिकलो विनोदाचा भाग सोडा. सीतेला साड्या आहेत का नेसायला भारी भारी? नाही. उर्मिलेला आहेत. सीतेला डागडागिने आहेत का? उर्मिलेला आहेत. सीतेला पंचपक्वान्नाचं जेवण आहे का? उर्मिलेला आहे. सीतेजवळ मोबाईल आहे का? उर्मिलेजवळ आहे. कोण म्हणलं? जाऊ द्या. म्हणजे भौतिक सुखाची सगळी उपकरणं कुठे आहेत? उर्मिलेजवळ आहे. आणि सीतेजवळ भौतिक सुखाचं एकही उपकरण साधन नाहीये. आता दोघीला विचारू, चला तुलसी रामायणामध्ये.
सीतेला विचारू, सीते तुझ्याकडे भौतिक सुखाचं कोणतं साधन नाही, तू सुखी आहे का दुःखी आहे? सीता म्हणते मी अयोध्येपेक्षा 1000 पटीने सुखी आहे. हो, सिंह मनु राम चरण अनुरागा अवध सहस सम बनु प्रियला. अयोध्यापेक्षा 1000 पटीने काय सुखाचं आहे मला हे वन. आता सुखाचं एकही उपकरण नाही, पण तिच्या जवळ काय आहे? राम आहे. तैसा हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम. आता उर्मिलेकडे या. आता उर्मिला लक्ष्मणाची बायको वजा करा, उर्मिला सुद्धा राम भक्त एवढं डोक्यात ठेवा किंवा जीव घ्या. उर्मिलेला विचारा, बाई तुझ्याकडे सगळं भोगते सुखाचं साधन आहे, तू सुखी आहे का दुःखी आहे? ती म्हटली मी दुःखी आहे. का दुःखी आहे? त्याचं कारण आहे इथं राम कुठे आहे. जीवनामध्ये सुख कोणावर अवलंबून आहे? रामावर अवलंबून आहे. निदान भगवत भक्ताचं तरी तर नाही. संसारातलं दुःख दुःख वाटत नाही आणि संसारातलं सुख सुख वाटत नाही. प्रमाण देऊ काही? लक्ष देऊन ऐका तर कळेल. लोकमान यादी ऐका. लोकमान देहसुख, लोकमान देहसुख, विटंबना उपभोग अनेक नाही थांबा. विठाला विठाला लोकमान देह सुख संपत्ती उपभोग अनेक. लोकमान देह सुख संपत्ती उपभोग अनेक विटंबना दुःख तुझ्या भेटीवर. आगी लागो तया सुखा जेने हरी नाही मुखा. म्हणून सुख परिस्थितीवर नाही भगवत भक्ताचं. त्यांचं सुख कशावर आहे? देवावर आहे. बघा ना, सीतेच पहा. जी सीता एवढी आनंदात सुखी आहे, एके दिवशी समोरून हरिण गेलं. या हरणाच्या लय करामती. एका युगात या हरणानं राजा भरताची वाट लावली, एका युगात या हरणानं सीतेची वाट लावली आणि कलियुगामध्ये या हरणानं सलमान खानची वाट लावली. बघा सगळ्याला माहिती, विस्तार करत नाही. आणि मृगकांती सोनी नाडिली आशा मृगकांती सोनी दाडिले पाठी रघुनाथा तेने उलंघिली आज्ञा माव काय मी जाणे. आणि ते कोणी सुनाट घेऊन आले सोने आणि मग रावणाच्या सोन्याच्या लंकेत गेली. होती कुठं? वनात सुखी होती. राम जवळ होता ना. आता सोन्याच्या लंकेत गेली आणि तिथं जाऊन कसा मला टाकून गेला. ललत करायचा होता पण बिघडले. असू द्या, काय अडचण नाही. दिवाळीचे सगळेच फाटे काय ढमकन वाजते. एखादा पुस्तका कसा मला टाकून गेला. ललत ललत टाकून गेला.
मनात सुखी होती आणि राजवाड्यात सोन्याच्या नगरीत दुःखी होती. का? कारण भक्ताचं सुख किंवा एकंदरीत जीवाचं सुख हे देवावर अवलंबून आहे, देहावर नाही. पण ही संवेदनाला सगळ्याला नाही. ती जाण फक्त कोणाला आहे? भगवत भक्ताला आहे. आणि मग या परमात्म्याच्या वियोगात तुका म्हणे भोगे पिडा केली धाव वेगी. आणि मग या संसाराच्या दुःखानं जेव्हा जीव त्रस्त होतो आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आम्हाला दुःख देवाच्या वियोगानं आहे तर सुख देवाच्या संयोगानेच होईल. आणि मग असं दुःखानं पिडलेला साधक, जसं मी मगाशी म्हणलो की लेकरू संकटात आलं की त्याला आई आठवते, तसं तुकोबाराला या भोगाने आता पुढे विस्तार करायचा आहे म्हणून आता विस्तार नको. या भोगानं जी पिढा केली या पिढेकडे पाहून तुकोबारा आईला हाक मारता. हे गाड्यावरचा माल नाही. म्हणजे कदमौली सांगत काल झालं कदमौली हा कसा आहे, हा कंपनीचा माल. हे वारकरी भजनाला एक परंपरेचा बेस असावा नाही तर क्लासिकल बेस असावा. असो धाव घाली आई आई बस आता तुझ्या वियोगात राहत नाही. कारण भगवत भक्ताला देवाच्या वियोगाचं दुःख फार मोठं. मला रावण काय बोलतो याचं दुःख कमी, देवा तुम्ही नाहीत ना याचं दुःख जास्त. हो मला ते सासू काय बोलते देवा याचं काय वाटत नाही, फक्त तुम्ही पाहिजे बस. हो हे बघ आणि आम्हाला ते सोडून सगळं पाहिजे.
त्यांना सगळं सोडून तो पाहिजे आणि आम्हाला तो सोडून सगळं पाहिजे. खोटं नाही बोलायचं देवीच्या दारात, नाही तर गुडघ्यात पाणी होईल. सगळ्याला ध्यान ठेवा सांगतो. खरं सांगा, पैसा भेटावा असं वाटतं का? खोटं बोलायचं नाही. पैसा भेटावा वाटतं की नाही? वाटतं. गाडी असं वाटतं की नाही? वाटतं. देव भेटावा असं कोणाला वाटत? कोणालाच वाटत नाही. आता जर वाटत असेल कोणाला, ते कीर्तनात असल्यामुळं वाटायला लागलं. हे ध्यानात ठेवा. सोपं नाही, पण मला आता बाकी काय नको आहे. तू धाव. हो, धाव घाली. धाव का हळून येऊ द्या. नाही. वेदांताचं एक वाक्य आहे. वेदांतात असं एक जीवनमुक्ती आणि एक विदेह मुक्ती. पण विदेह मुक्तीपेक्षा जीवनमुक्ती विशेष आहे. कारण याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोळाचे म्हणतो ना आपण, ती जीवनमुक्ती. आणि विदेह मुक्ती म्हणजे काय? विगता देह. देह विगत म्हणजे देह गेल्यानंतर जीव होते, ती विदेह मुक्ती. आणि शास्त्रामध्ये विदेह मुक्तीपेक्षा जीवनमुक्तीचा काय मानलाय? विशेष आनंद. जुने कीर्तनकार म्हणायचे, साखर होण्यात मजा आहे का मुंगी होऊन साखर खाण्यात मजा आहे? मुंगी होऊन साखर खाण्यात मजा आहे. पण आई, मला जीवनमुक्तीचा आनंद लुटायचा आहे. तू जर येशील मरायच्या वेळेला तर काय फायदा आहे? आई तू लवकर ये, धावत ये. हो, धावत ये, कारण मला जीवनमुक्तीचा आनंद लुटायचा आहे. एक कारण. धावत काय आहे? कारण माझं जीवन कधी संपल याचा भरोसा नाही. अल्पायुष्य मानवी देह. या वासुदेवातले दोन शब्द लय महत्वाचे. एक तर अल्पायुष्य मानवी देह, एक आयुष्य कमी. बरं, जे कमी का असाना पण ते शाश्वत असावं ना, क्षणभंगुर नाही. बरोबर. म्हणजे एक तर कमी आहे आणि जे त्याचाही काय नाही, भरोसा नाही. आयुष्य जर निघून गेलं तर मग आई पण आता तू सावकाश येऊ नको. तू कशी आहे? धावत ये. वाचवायचं नाही, गाठ्यातलं नाही. त्या माता मौल्या भजनात म्हणतात, ये मयुरावरती बसून शारदे हंसावरती बसून. खाली. ये मयुरावरती बसून शारदे हंसावरती पायू. तू कशी आहे? मयुरावर बसून. हो, तसा गरुड वाहना गंभीरा येईल. बाप रखमादेवी वरून श्री विठ्ठला, आता तू सावकाश येऊ नको. धावत ये. भरोसा नाही या शरीराचा. कधी जायाचे शरीर जाईल क्षणात आणि काहा गोपीनाथ पावीची ना. आणि मग माझ्या जीवनात ती खंत नको. देह ग्रामी होणे निघाला, आस्थेची या वाटे लागला. आत्मसिद्धीच्या पुढीला नगरा यावया, तो आत्मसिद्धीनं भेटेची मागतेनं येववेची. आस्था गेला माझारीची आयुष्य भानू. असं व्हायला नको. आई तू धावत ये. आणि तुला धावत ये मी का म्हणते? तू जर उमेश बुवा सारखी असती तर मी म्हणलीही नसती. म्हणजे एखाद्याला पळताच येत नाही, त्याला पळते म्हणण्यात काय स्वारस्य? आता गिरी महाराज वाजवायला ऐकलं का? कोणी जर मला विचारलं की तुम्हाला पकवायचा कसा लागतो, तुम्हाला असा लागतो. नाही तर सध्या बडवणं म्हणजे वाजवणं आणि आरडणं म्हणजे गाणं गणित बनून गेले. पण पाहिजे ते ठेके, पाहिजे ते पोषकपणा थोडे राहिले महाराज. अशी माणसं आले की सुचत. आणि नीट वाजवणार नसले म्हणजे आठवून आलेलं सुद्धा इसरत. ते आप्पा सांगायचे, घसरलं तिथं इसरलं. नामदेवाची गोष्ट आहे. असो, तात्पर्य ऐका. आणि मग एखादा पकवायचे असा असतो महाराज, त्याचा हातच पळत नाही. काय पळत नाही? हात पळत नाही. आणि त्याला चौपट वाजवा म्हणण्यात काय स्वारस्य? ही पकवाजाची भाषा क्लासिकल लागते है ना. ज्याच्या आवाजाला ताणच निघत नाही त्याला टप्पा गा म्हणण्यात काय स्वारस्य आहे? ज्याला मध्यमाचं सौंदर्याचं नाही त्याला ठुमरी गा म्हणण्यात काय स्वारस्य आहे? ज्याला खर्जाचं गांभीर्य नाही त्याला ख्याल गा म्हणण्यात काय स्वारस्य आहे? काय स्वारस्य आहे? मग ज्या माणसाला अपेक्षा ज्याच्याकडून जी तीच करावी. हो, एक माणूस गेलाय का मित्राकडे भेटायला,
आणि तो जो मित्र ज्याच्याकडे गेला तो फाटके अंडरपॅन्ट शिवला. कोण तो मित्र? मला येऊ का? आपण कशाला आला होता? झालं मला का? मला 1000 रुपये पाहिजे होते म्हणून तुझ्याकडे आलो. आता तूच फाटके अंडरपॅन्ट शिवायला लागला. तुला 1000 कसे मग? ज्याची त्याची काय कुवत आहे. आई मी तुला धावती असं का म्हणते? त्याचं कारण गजेंद्राचा धावा तुवा उपमन्याकारणे कैसी धावसी. गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. आई तू गजेंद्रा करता किती धावली? हो. त्वरा झाली गरुडा टाकी गरुड सामान्य समजू नका. मला सांगायचं रेहमतपूर किती किलोमीटर आहे? लवकर बोला. 8. पायी जायचं ठरलं तर 2 तास लागतील. तासी 4. ए पोरं तुमची मदत पाहिजे रे मला. पायी जायला 2 तास. सायकलवर किती लागेल? रेहमतपूरला जायला सायकलवर अर्धा तास. मोटरसायकलवर 15 मिनिट. अगदी बरोबर. 4 व्हीलरनं 10-15 मिनिट. हेलिकॉप्टरनं बोला की रे 2-3 मिनिट. मनानं ऐकलं का? ऐकलं का? जेव्हा मी रेहमतपूर म्हणलो तेव्हा तुम्ही 4 हेलपाटे मारून परत आलाय. मला पक्का माहिती एवढा मनाचा काय आहे वेग आहे. आणि ऐकलं का? म्हणजे आमच्याकडे विज्ञान प्रकाशाची गती सांगतं सर, है ना? महाराज प्रकाश काय वेगानं चालतो ते सांगतं. रेल्वे काय तासी धावते सांगतं. विमान काय तासी धावतं सांगतं. पण अजून मनाचा वेग त्याला मोजता आलेला. पण त्या मनाचा जेवढा वेग आहे तेवढा गरुडाचा वेग आहे. आणि गजेंद्रा करता एवढी धावली तू, त्या गरुडाला मागं टाकलं. मग किती जलद पळायला. एवढी तू पळण्यामध्ये पटायत आहेस. मग माझं म्हणणं मग ये ना धावत धाव घाली. आणि अजून एक सांगू काय? तू जर सगळ्याची आई असली तर त्याच्या करता धावली. मी का तुझा का धुरा कोरलाय? माझ्या करता का उदासी नाहीस तू? मग धाव घाली आई. आता पाहतीस काही नेमकं तू काय पाहते? आणि ऐकलं का? लेकराला संकटात जर लेकरू संकटात गेल्यावर जर आई पाहत बसली तर ती आई नाही ध्यानात राहू दे.
तर ती काय नाहीये, आईच नाहीये. हे पोरग विस्तवाकडे निघाले. सासू आगा आगा बाबा पोरग चाललंय चुलीकडं, जाय ना का, मला कुठं आवाज दिला ते. असं म्हणू लागले ती आई आहे का, असली तरी सख्य आहे का. मग ही आई कशी आहे, निव्वळ सकाळी पाय घसरून डोक्यावर पडलेली आई आहे बघा. मग आता नेमकी तू पाहतेस काय. आणि आईला एक सवय, या आईला काय सवय, ये यथा मां प्रपद्यन्ते तंस्तथैव भजाम्यहम्. काय वेचू देवा तुझे असं काहीच पाहू नको. नको माझ्या पायी आता गुणदोष पाहू, आता कोणतेच गुणदोष पाहू नको. आणि आई जर गुणदोष पाहू लागली ना, हे जगदंबे ती आई नाही, आई नाही. धाव लवकर धाव धाव गाणी आई, आता पाहतेस काही वेळ मर्यादे पोटी, धीर नाही माझी पोटी. आता माझ्या पोटी धीर नाही, स्वयंपाक तयार झालेला आहे, आता पोटी धीर नाही, धीर नाही माझ्या पोटी. धीर का नाही, मग अशीच वाक्य पुन्हा काय असतं. एक मिनिट ऐका ना माझं, ते राहिलंच सांगायचं तुम्हाला. काय हे आता सांगतोय. तुकाराम महाराजाला अख्खं गाव शिव्या देत होतं. तुकाराम महाराज त्याचं काहीच नाही वाटलं. तो का झाला सांडा, विटंबित ते पोरे रांडा. गावातले लोक नीट बोलत नव्हते. तुकाराम महाराज तू का वेडा विचार करी बडबड फार बड. महाराज परमार्थिक लोकाला संसारात लोक चांगलं म्हणतच नाही. मी माझं सांगतो, जेव्हा मी आळंदीला आलो ना, तेव्हा आमचे पाहुणे येते. ते पाहुणे आमच्या आईला म्हणायचे, काय सुनीताबाई पोरगा आळंदीला पाठवलं, काय मिळतं तिकडं. त्याला माहित नव्हतं इकडचं काय. अहो कोणी कपड्याच्या दुकानावर लावला असता तर 100-200 रुपये महिना कोणी दिला असता. तेव्हा 100-200 सुद्धा काय होते, भरपूर होते. कोणी दिला असतं, काय वाढीला दिलं, अक्कल नाही वा तुम्हाला. आणि त्या कार्ट ते गेलो का वाया, कोण म्हणायचं, तो पाहुणा. आताची स्थिती अशी, त्याचा पोरगा जे जे, मी महाराज. जो नाव ठेवत होता ना, त्याचा पोरगा कोण आहे, जे जे, आणि मी कोण आहे, महाराज. जड आहे त्याला, एका अंगा नाही सर्वांगानं. त्याच्याकडे i20, आपल्याकडे इनोवा आहे. आता बाकीचं नाही सांगत नाही तर तुम्ही टाकता धाड घ्या. तुम्हाला हिशोबाचे लय पक्के तुम्ही तसे. असो तात्पर्य, तू का झाला सांडा, हो तू का वेळा विचार करी बडबड फार. गावात कोणी नीट बोलत नव्हतं, पण महाराजाला त्याचं काहीच वाटलं नाही. सुखे निंदोत हे जग. पण ऐकलं का, 1000 मूर्ख आपल्याला काय म्हणतात याचा विचार करू नका. एक शहाणा आपल्याला काय म्हणतो याचा 17दा विचार करा. लोक काय बोलतात काहीच ऐकलं नाही. पण मज ते हसतील संत, जे देखिले ती मूर्तिमंत. म्हणून उद्वेगले चित्त, हाच भक्त ऐसा दिसे. अरे या तुकाची भक्ती ही नाटकी भक्ती आहे हे वाटायला लागले लोकाला. म्हणे आई तू लवकर धाव. लोक नाव ठेवायला लागले, धीर नाही माझी पोटी. एक लोक काय म्हणतात, ते जरी सोडून दिलं काही वेळा पुरतं तर झालो वियोगे हिमपोटी. तुझ्या वियोगात मला फार कष्ट आहे, फार दुःख आहे. कोणाच्या वियोगात, देवाच्या वियोगात. काय दुःख आहे त्याचं कारण आहे, ते सोडलं तर सगळं दुःखच आहे. येरती माईके नाही आधी अंती, आपुला तो एक तेने विनय जीवा सुखून. आई तूच सुखरूप आहेस.
विटेवर सखये बाई हो करी कृपा दोनदा म्हणायचं तालाला वजन येतं थोडस तू विटेवर सखये बाई हो करी कृपा हो करी कृपा आनंद रूप आहे आणि तुला सोडून आनंद कसा होईल कोणाला विचारू तरी आता हे दीदी आजीला नंतर बोल आधी माझ्याशी बोल ए माय इकडे बोल 2 कप चहा अरे चहा सॉरी चहा ऐक 2 कप दूध ऐकतीन बाई ऐक नाही इकडे पा 2 कप दूध गोड करण्याकरता किती चमचे मीठ टाकावं लागतं किती चमचे मीठ नाही हा चटणी टाकावं लागते ना मग काय टाकावं लागतं साखर दूध साखरेशिवाय गोड होणार नाही तसं तुझी भेट झाल्याशिवाय जीवन सुखी होणार नाही झालो वियोगे किलकोटे हो आई करावे शीतळ मला शांत कर आई आता मग तुला अडचण काय मी पोळली मग जीव कशानं पोळला त्रिविध अग्नीचा लागला उनवा कवन रे गे आता कवन करी सावादा संसाराच्या तापे तापलो मी देवा संसाराच्या तापानं तापलोय का नाही आपण हा माझं कायमचं वाक्य पुन्हा एक सांगतो ज्यांचं लग्न झाले त्यांनी हातवर करा बरं बाबा ह्या गावात एवढे ब्रह्मचारी हो महाराज 4-5 ब्रह्मचार्याचे नंबर लिहून द्या मला आम्हाला कळस बसवायला लय अडचण येते मला कोणी म्हणलं ब्रह्मचारी वाटार किरोली ब्रह्मचार्याची वाटार किरोली तुझं नाव काय रे भाई तुझं आभय तुझं झालंय का आभय ऐक बाळा ह्यांचे झाले हात वर केला काही नाही काय केलंय सांगू का हे लग्नाला एवढे वैतागले हात वर करायची वासनाच होत नाही आभय तुझी वेळ गेली नाही बाळा काला झाला की बंडा तात्याच्या गाडीत बस आणि तात्याने बसू दिलं नाही तर माझ्या गाडीत जागा आहे संसाराचा ताप निळोपराने 3 तापाचा विचारले गोड केला वेळ मर्यादा माझी संपली म्हणून अगदी धावते सांगतो 3 प्रकारचे ताप आहेत शरीराला अध्यात्म म्हटलेलं आहे हो दासबोधामध्ये सुद्धा तापत्रयाचा विचार फार गोड आहे शरीराला काय म्हणतात अध्यात्म आहे ना हा तर मग शरीरापासून निर्माण होणारे रोग म्हणजे शरीरापासून निर्माण होणारा ताप तो आध्यात्मिक ताप भूभवती धातू आहे आणि भूत म्हणजे झालेली म्हणजे जन्माला आलेले जे काही शरीर इतर जीव आहेत त्यांच्यापासून होणारा ताप याला आधी भौतिक दुःख म्हणतात आणि दैवानं म्हणजे नशिबानं आणि देवानं म्हणजे देवाच्या प्रकोपानं होणारा ताप हा आदिदैवी ताप
आध्यात्मिक ताप काय? शरीरे उपजे रोग व्याधी, तेने तापे आळली बुद्धी, रोगेन परे दुःखावधी, रोगेन काय? रोगेन परे दुःखावधी. हा, रोगेन पुरे दुःखावधी. आध्यात्मिक बोलीला तो ताप. शरीरातून रोग निर्माण झाले की माणसाला दुःख होतं की नाही? हा एक ताप आहे. कोणाचं डोकं दुखतं, कोणाचा कान दुखतो, कोणाचं पोट दुखतं. महाराज सध्या पोट दुखायला काहीच लागत नाही, शेजाऱ्यानं गाडी घेतली तरी दुखत. हे जे शरीरातून निर्माण होणारे दुःख हे आध्यात्मिक. हा, भूती उपद्रव होती त्याला, ताडीला अथवा निस्तेजीला, तेने चित्ते दाह झाला. आधी भौतिक बोलीला तो ताप, हा अधिभौतिक ताप. आणि तिसरा दैवी वृष्टी का अनावृष्टी, राजकीय लुटिले झाला कष्टी, आगीने पोळता नावरे संकटी, आधी दैविक बोलीला तो ताप. अशा 3 तापाने मी तापलोय, मग करावे शीतळ. बहु झाली हळहळ, फार दुःख झालं. आणि आता माझ्या डोक्यात एकच आहे, तो कामनेक
सगळ्यांचा नाद करून पाहिला पण सगळ्यांना फसवला आम्हाला सगळ्यांना फसवलं दरामध्ये मी एकदा झाला आपल्या शेवटात अरे आयसी दैवते केली अनंते नवस भोवे पंढरी पावन जीव माझा हर्षला म्हणा पंढरी पावन जीव माझा हर्षला तू जम्या तू जम्या झुडवरा मांडीला खरच्या जागा आहे तू जम्या फुलवरा बांधिला तू जम्या फुलवरा बांधिला तू जम्या फुलवरा झाले शेवटी गळा येऊनी पडिले हो दुःख भोगिले सुख नाशिले सौदेशी व्यापिले हो झाले मी उदास सोडिली आस पंढरी पावन जीव माझा हर्षला आई सगळं करून पाहिलं लग्न करून पाहिलं पण भलता ताप देते खरे का कुठे ऐकलं का म्हणून जडाचा संग्रह करून पाहिला जीवाला विश्वास ठेवून पाहिला अन्य देवावर विश्वास ठेवून पाहिला
पण आता लक्षात आलं समाधान फक्त सुख वसे तेची ठाई तुझे पायी आणि मज ठेवी तेची ठाई म्हणतो का म्हणे डोई काही ठेवी नाही हे पायी फक्त आता जीवनात एवढी आस राहिली आई बस तेवढी आस पूर्ण कर आणि तुझ्या पायावर डोकं ठेवण्याकरता हे आई धाव घाली ज्ञानेश्वर आपण सुद्धा या जगदंबेचा नवविध भक्तीच्या नवरात्रा संपन्न करतो आहोत श्रीमद भागवत कथेचं श्रवण करतो आहोत त्या आदिशक्तीच्या चरणी प्रार्थना करू हे आई मरणाच्या अव्यवहित पूर्व क्षणी तरी एकदा आम्हाला भेट दे आणि आमच्या जीवनात ते उद्गार काढू दे जे ज्ञानोबरायांनी काढले आज हे संसार सफल झाला गे माय कधी देखिले पाय विठोबाचे ते उद्गार काढण्याचं सौभाग्य आदिशक्ती आम्हाला दे अशी प्रार्थना त्या आदिशक्तीच्या चरणी करू सेवेला पूर्ण विराम देऊ पुन्हा एकदा उपस्थित सर्व भाविक सज्जन माझ्यावर प्रेम करणारे परमार्थ अनुरागी एवढी महाराज मंडळी तिथं आता एकेकाचं नाव जरी घेत बसलो तर उजडल म्हणून आता तुकोबराच्या अर्ध्या चरणात सकळा चरणी जीव माझा अनेक गावची हेडगावची अनेक गावची मंडळीत माझ्यावर प्रेम करणारी ह्या जुन्या मंडळीने ना मला कधीपासून पाहतात मी लहान होतो बारीक होतो तेव्हापासून पाहतात ही मंडळी मला आहे का नाही म्हणजे मी हा भाग मला जुना नाही आपला नवीन नाही हा भाग आहे ना खरं बोलू का माझ्या कीर्तनाची खरी प्रॅक्टिस सातारा जिल्ह्यातच झाली म्हणजे आमच्या वस्त्र्याला धार आम्ही इथंच लावली पण इकडे आम्ही जेव्हा कोणी आमंत्रित केलं तर जरूर येत असतो वादच नाही म्हणून पुन्हा एकदा वाटार किरोलीकर ग्रामस्थ 60वे वर्ष संपन्न करतायत आणि ऐकलं का मला जर कोणी विचारलं ना 60वे वर्ष कसं संपन्न करायचं असतं मी डोळे झाकून त्यांना सांगेन वाटार किरोलीनं जसं संपन्न केलं तसं करायचं असतं किती गोड समाजाची उपस्थितीवर प्रसन्नता किती एकही झोपलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं वेळ लई चांगली केली तुम्ही 7 ते 9 नाही तर 9 ते आमची निम्मी ताकद लोकांना जाग ठेवण्यातच जाते महाराज म्हणून 7 ते 9 वेळ केली बरं मला वाटतं अन्नदान आहे रोज म्हणजे एकदा त्या अन्नदात्याकरता जोरदार टाळ्या वाजवा की दातृत्ववान मंडळीने अण्णांचं काय दाखवलं दातृत्व दाखवलं पण ऐकलं का दातृत्व जेवढं महत्वाचं तेवढं कर्तृत्वही महत्वाचं कारण 1000 माणसं जीव घालणारा माणूस त्याला 50 माणसाला वाकून वाढताच येतं असं नाही मग गावातल्या ज्येष्ठ मंडळींनी जर दातृत्व दाखवलं असेल तर गावातल्या तरुणांनी दाखवलेलं कर्तृत्व त्याच्याकरता टाळावं वाढण्याकरता गावातले तरुण पोर आहेत ना का केटरची माणसं आहेत गणेश मंडळ गावातले सगळे गणेश मंडळचे तरुण पोर आहेत ते काय करतात रोज इथे वाढतात एवढ्या लोकांना वाढणं सोपं नाही पण त्या पोरांचं कौतुक आहे पण ते पोरं तुम्हाला सगळ्याला वाढतात हे काय आपले उपकार करीत नाहीत ते ऐका पुढचं ऐका उपकार करत नाही मग ते आपल्या कर्तव्याची जबाबदारी पार करतात हे कौतुक आहे आणि पुन्हा शास्त्र आहे महाराजाला हे पोरो सगळे ऐका तरुण पोरो शास्त्र काय तरुण पोरांनी पहिल्या पंक्तीला जेवायला बसायचं नसतं असं शास्त्र आहे महाराज तरुण पोरानं पहिल्या पंक्तीला बसायचं नसतं आणि जो तरुण पोरगा पहिल्या पंक्तीला जेवायला बसतो त्याचं लग्न लवकर जमत बाळकृष्ण महाराज बाळकृष्ण महाराज मला लई पहिल्या पंक्तीला बसायचा नाद होता म्हणून ह्या सगळ्या ज्येष्ठांचं नेतृत्व पैशावाल्या धनवान मंडळीचं कर्तृत्व आपलं दातृत्व ज्येष्ठांचं नेतृत्व आणि तरुणांचं कर्तृत्व याचा त्रिवेणी मिलाप म्हणजे आपल्या वाटार किलोरीचा हा हिरक महोत्सव आहे म्हणून अत्यंत गोड मी प्रभूचरणी प्रार्थना करेन आदि जगत शक्तीच्या चरणी प्रार्थना करेन जसं आम्हाला हिरक महोत्सव पाहण्याचं सौभाग्य मिळालं तसं आम्हाला याचा अमृत महोत्सव पाहायला मिळावा ऐका ना पुढं ऐका जसा याचा हिरक महोत्सव पाहायचा मिळाला तसा आम्हाला अमृत महोत्सव पाहायला मिळावा तसाच याचा शताब्दी महोत्सव पाहायला मिळावा वाजवा टाळ्या आणि थांबा आता नामदेव बाप्पाच्या भाषेत आणि त्या शताब्दी महोत्सवात 3ऱ्या दिवसाचं कीर्तन
असो विनोदाचा भाग वजा करा, पण आपल्या गावातला परमार्थ असाच वृद्धिंगत होत राहावं अशी प्रार्थना करून जे काय अभंगावर बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुवर्य माझे गुरुवर्य श्री गुरु भंडातात्या कराडकर माझ्या गुरुच्या चरणी सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम. एकदा तुकोबरायचं भजन करू, सेवा समाप्त. सगळ्यांनी टाळी वाजून भजन करायचं. तुकाराम 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 तुकाराम